तर मला कसं आहे, माझं काम शिवसैनिकाला वाढवणं, शिवसेना वाढवणं, शिवसेना मजबूत करणं, कोणाला काय पद भेटलं, कोण मंत्री होणार आहे, कोण जिल्हा प्रमुख आहे, हे आपलं लक्षच नाही. आपलं लक्ष आहे समुद्राची खोली वाढवणे, त्याच्यातलं पाणी वाढवणं, आमचं पीक घेणं आहे. ते पीक कोणाला द्यायचं, कोण कापणार आहे, काय विकणार आहे, ते कामच नाही. अति उत्तम शेती करायची, चांगलं भरगस्त पीक घ्यायचं, प्रचंड ताकदीनं शिवसेना मनातून, धनातून, कामातून, प्रतिष्ठा आम्ही पाहतो, प्रचंड ताकदीतून आम्हाला शिवसेना उभी करायची आहे. त्याच्यानं कोण मंत्री, कोण आमदार याचा आम्हाला काही लेनदेन नाही. विजय वडेट्टीवारच्या मतदारसंघातले काँग्रेसचे जे नगराध्यक्ष आहेत ते भाजपच्या आमदारांसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या आता निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत आहे. मला असं वाटते का घोडे बाजार म्हणणं फार कमी पडन, हत्तीचा बाजार होऊ शकते, घोडेच बाजार काय. राज्यातील 70 लाख शेतकऱ्याच्या हाती सातबार आलेला आहे. त्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे, त्या ठिकाणी काय तिथं सूचनाच आहे. मी मागा धारणीमध्ये आपण जे आंदोलन केलं होतं का बाबा MRGS मध्ये नेटवर्क नसल्यामुळं त्याचं काय म्हणते बायोमेट्रिक वगैरे काही होत नाही, तर तसं पत्रही काढलं आपण का जिथं तुम्हाला अशा प्रकारची नेटवर्कची प्रॉब्लेम ते ऑफलाईन करा. त्याच्यानंतर स्टँडिंगच पत्र आहे ते आपण वापरलं पाहिजे. दिल्लीच्या दौऱ्यात शिंदेंनी आता अमित शहाची गुप्त भेट घेतल्याची माहिती आहे. मोठी गुप्तता आहे संपूर्ण भेटीमध्ये, वाढलेले काय राजकीय घडामोडी. तुम्ही सांगा, मोठ्या नेत्यांच्या बैठकी गुप्तच असते, आपल्या असते फक्त ओपन. त्याच्यात काही नवल काय आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आता कांदा प्रश्नी आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या सभेमध्ये एकेरी भाषेमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर त्यांनी टीका केलेली, म्हणजे जीभ बसवली त्यांची. कसं आहे, मला असं वाटतं का सपकाळ साहेबाचं एका गोष्टीनं ते आंदोलनासाठी खाली उतरली काँग्रेस, याचा आम्ही त्यांचा आभारच मानेल. परंतु माझं असं म्हणणं आहे का जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं काय भाव देतं कांद्याला ते पण तपासलं पाहिजे. त्याच्यानं कसं आहे, विरोधात आहे म्हणून शेतकरी आणि सत्तेत आहे म्हणून शेतकरी नाही, असं होता कामा नाही. आम्ही जसं आता सत्तेत आहे तरी शेतकरी, दिव्यांग हे सोडून आम्ही बोलूच शकत नाही हो. आम्ही पहले सांगितलं हमारे दिमाग में पहले किसान रहेगा, दिव्यांग रहेगा, उसके बाद में सब कुछ रहेगा. हो, नीटची पेपर फुटी झाली आणि यावरून आता जे जनरेशन आहे त्यांनी कॉकरोच पार्टी काढली. कॉकरोच पार्टीच्या माध्यमातून त्यांनी धर्मेंद्र प्रधान राजीनामा मागितलेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात तरुणाचं समर्थन. चांगली गोष्ट आहे. तरुण निवळ व्हॉट्सअप पुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे. तो वाईट काय, त्यात नवलही नाही वाईटही नाही. समर्थन करता काँग्रेस पार्टी? का बरं करायचं नाही आहे, न करत चांगलं काम जर करत असेल तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही. मात्र केंद्र सरकारकडून त्यांचं जे अकाउंट वगैरे ते हॅक करण्यात आलेलं आहे. करू नये. मला असं वाटतं जेवढे दाबान तेवढे ते उधळून बाहेर येईल. कधी कधी केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असेल, त्यांना गाईड चुकीचं करत असेल तर ते थांबवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे, जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असेल तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे, राष्ट्र निर्माणासाठी कसं वापरता येईल, तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना. पण महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचा कायदा अंमलात आणलेला आहे आणि हा कायदा आणण्यासाठी पहिलं पत्र बच्चू कडूंना दिलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते. देशातला कर्नाटक नंतर महाराष्ट्रातला पेपर फुटीचा कायदा अतिशय मजबूतीने कसा वापरला जाईल याचा आम्ही प्रयत्न करू. मला असं वाटतं का डिझेल भेटणं आता पहिले फार महत्वाचं आहे, कारण आता हा शेतकऱ्यांचा हंगामाचा दिवस आहे. पुढच्या वर्ष जर शेती पेराची असेल आणि ते पिकवाची असेल तर आता ट्रॅक्टर मध्ये बंद पडता राहता कामा नाही. त्याला ट्रॅक्टर धारकांना अधिकची सूट जास्त दिली पाहिजे. कॅन मध्ये सुद्धा त्याला डिझेल दिलं पाहिजे. त्यामध्ये अतिरिक्त जास्त डिझेल आता शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या नावानं आरक्षित केलं पाहिजे. हे केलं नाही तर कदाचित आम्ही कलेक्टरच्या स्थानी आम्ही मोठं आंदोलन उभारू. बरोबर आहे, तर तो निश्चितच न परवडणारी आहे आणि एकंदरीत हा जो प्रकार आहे हा युद्धामुळे झालेला आहे. मला वाटतं राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं थोडं समोर येऊन वाढलेली दरवाढ, महागाई कशी कमी करता येईल यावर लक्ष द्यावं. ज्या पद्धतीने विधान परिषद निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे
कांदा खरेदी दरामुळे केंद्र सरकारने आता दर वाढवलेले आहे. 1580 रुपये दराने आता केंद्र सरकार खरेदी करणार आहे. काय वाटतं तुम्हाला सांगितलं? मला वाटतं निर्णय जरी चांगला असला तरी तो परिपूर्ण नाही आहे. खरं तर एका क्विंटल मागे येणारा खर्च हे 2000च्या जवळपास जातं आणि त्याच्यामुळे त्याला आता उरलेला जो निधी आहे तो राज्य सरकारनं प्रोत्साहन निधी म्हणून किंवा चढ उतार निधी म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिला पाहिजे. महाविकास आघाडीनं आज मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले. 2500 रुपये तरी निदान भाव मिळाला पाहिजे. रोहित पवार सगळे रस्त्यावर उतरले. बिलकुल त्यांचं स्वागत आहे का त्यांनी जे आंदोलन केलं. फक्त ते आंदोलन केल्यानंतर आज आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा हेच हाल झाले. म्हणजे असं होऊ नये, सत्तेच्या बाहेर आहे म्हणजे मग शेतकरी आठवायचा आणि सत्ता आल्यानंतर मग शेतकऱ्याला दूर करायचं असं होता कामा नये. त्यांनी आंदोलन केलं त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण तुम्ही या शब्दाला कायम राहिले पाहिजे. जसं गिरीश महाजन जे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी कापसाले 7000 का 8000 रुपये भाव मागितला होता. त्याला 10 वर्ष झाले. सत्तेत आल्यानंतर मग ते शांत बसले असं होता कामा नये. ते काँग्रेसनं तसं टिकून ठेवला पाहिजे शब्द, एवढ्या अपेक्षा आहे. कर्जमाफीला आचारसंहितेतून केंद्र निवडणूक आयोगानं सूट दिलेली आहे. हा त्याचा काही प्रश्नच नाही ना. सूट द्यायचं कामच नाही आहे. काय झालं आहे, घोषणा अधिवेशन काळात झाली, त्याची तरतूद पण झाली. आता बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतर त्याला आचारसंहिता लागण असा काही संबंधच येत नाही. आणि मला असं वाटतं का मा अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवशीच तो GR निघेल आणि तो निघाला पाहिजे. कारण राजमाता राष्ट्रमाता आमच्या अहिल्यादेवी यांचा जन्मदिवस 31 मे आहे आणि ही योजनासुद्धा अहिल्यादेवींच्या नावानं आहे. वाटतं शासनानं हा प्रयत्न केला पाहिजे का 31 तारखेला हा शासन निर्णय काढला पाहिजे जेणेकरून त्याचा एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल.